काँग्रेसकडून अपेक्षा होत्या, पण काँग्रेस तेही करू शकले नाही. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, विकलांगांचा आवाज बोलानुभवाचं या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काँग्रेसकडून अपेक्षा होत्या कारण त्यांच्या ज्या काही घोषणा होत्या किंवा त्यांचं बाकीच्या राज्यांमध्ये जसं सरकार चालवलं जातंय त्याच्यावरून आम्हाला अपेक्षा होत्या थोड्या बहुत. आणि त्या घोषणा करण्यासाठी कुणाला बोलवलं होतं तर एका राष्ट्रीय नेत्याला, जे राष्ट्रीय नेते आत्ता म्हणजे परवाच 2024ची लोकसभा इलेक्शन झाली, तर त्या इलेक्शनमध्ये काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान पदाच्या खुर्चीचे दावेदार होते. तर ते येऊन इथं घोषणा करतात, पण त्या घोषणेमधून काय मिळालं काय नाही मिळालं याच्यावरती आपण नंतर बोलूया. पण त्यांनी काय घोषणा केली, आपण कोणाबद्दल बोलतोय तर राहुल गांधींबद्दल बोलतोय. राहुल गांधी त्यांचा पक्ष पूर्ण भारतात म्हणजे पसरलेला पक्ष आहे आणि त्या पक्षाकडून तरी अशी अपेक्षा नव्हती. पण तरी पण आपण पहिला त्यांचे मुद्दे बघून घेऊया, ते कोणत्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या घोषणा जर ते सत्तेत येत आहेत तर त्या पुरे करणार आहेत म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. तर घोषणा कोणकोणत्या केलेल्या आहेत तर लाडकी बहीण, जे एकनाथजी शिंदेचं सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती, ते 1,500 देत आहेत आता लाडकी बहिणीला. तर ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं ते आम्ही चालू ठेवूच, फक्त त्या योजनेचं नाव बदललं जाईल, महालक्ष्मी योजना केलं जाईल. आणि त्या योजनेला आम्ही म्हणजे काँग्रेस हे 3,000 रुपये देणार म्हणून सांगितलेलं. प्रत्येक महिलेच्या खात्यावरती 3,000 रुपये येणार म्हणून सांगितले त्यांनी. त्यासोबतच महिलांना, पूर्ण ज्या कोणत्याही महिला महाराष्ट्रामध्ये राहत आहेत तर त्या प्रत्येक महिलेला ते पूर्ण एसटी प्रवास फ्री देणार आहेत म्हणून सांगितले त्यांनी. परत शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल म्हणून सांगितले त्यांनी. परत जे जातीय जनगणना आहे तर ती जातीय जनगणना आम्ही करू म्हणून सांगितलंय. परत 50% आरक्षणाचा कट ऑफ आहे, तो कट ऑफ तोडून तो आरक्षण वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हणून सांगण्यात आलेला आहे. या साऱ्या गोष्टी अशा करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून. तर या गोष्टी आपण पाहिल्या. मग या गोष्टींमध्ये कुठून दिसतंय की सर्वसामान्यांचं यामध्ये हित आहे किंवा सर्वसामान्यांना याची मदत होणार आहे, हे कुठून दिसतंय? मला राहुल गांधी असतील किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सांगावं. कारण बाकीच्या राज्यांमध्ये पण या गोष्टी मिळतातच की हो. म्हणजे कर्नाटकमध्ये एसटी प्रवास फ्री आहेच, राजस्थानमध्ये पण आहेच, परत बाकीच्या राज्यांमध्ये, ठराविक राज्यांमध्ये पण आहेच की एसटी प्रवास फ्री. दिल्लीमध्ये आहे महिलांसाठी फ्री. पर ते झालं लाडकी बहीणसारखी योजना जवळपास आता 50 ते 70% राज्यांमध्ये सुरूच आहे. जर तुम्ही बाकीच्या राज्यांचा आदर्श घेऊन किंवा बाकीच्या राज्यांमध्ये जे काँग्रेसचं राज्य आहे तिथं ज्या काही योजना आणल्या त्या योजना महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करताय ना, मग त्या तिथं जशा योजना आणल्या, मग आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं राज्य आहे, तिथं महिलांना एसटी प्रवास फ्री आहे. परत महिलांना 2,000 रुपये पेन्शन मिळते तिथं. मग इथं 3,000 का? बरं, चांगली गोष्ट आहे, 3,000 केला. मग तिथं दिव्यांगांना किती पेन्शन मिळते याचा विचार कधी केलाय का तुम्ही? राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्रातल्या काँग्रेस पार्टीने. तिथं कर्नाटकामध्ये एसटी प्रवास कितपत फ्री आहे, दिव्यांगांना एसटी प्रवास फ्रीच आहे. परत बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा, राजस्थानसारख्या राज्यामध्ये एसटी प्रवास फ्री आहे, दिल्लीमध्ये एसटी प्रवास फ्री आहे, गुजरातमध्ये एसटी प्रवास फ्री आहे दिव्यांगांसाठी. जसं तुम्ही लाडक्या बहिणीला फ्री केलात किंवा महिलांसाठी फ्री केलात, त्यासोबतच एक ऑप्शन वाढवता येत होतं तुम्हाला की महिला व दिव्यांगांना आम्ही एसटी प्रवास फ्री करतोय. विधवा पण होत्यातच की त्यामध्ये. विधवांची पेन्शन जर तुम्ही 1,500, आता महाराष्ट्रामध्ये 1,500 पेन्शन दिली जाते विधवांना, तर तिथं 3,000 करता येत होतं. दिव्यांगांचंही पेन्शन 3,000 करता येत होतं. कारण महाराष्ट्र एक असं एकमेव राज्य आहे जिथं सगळ्यात कमी पेन्शन दिली जाते. कारण बाकीच्या राज्यांमध्ये, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये 2,500 दिलं जातं 60% पर्यंत, आणि त्याच्या पुढच्या म्हणजे 60% दिव्यांगांना ते आता देणार आहेत 5,000 पेन्शन. आंध्र प्रदेश सारखं राज्य 6,000 पेन्शन देतंय. बाकीचे राज्य पण 2,500-3,000 पेन्शन देत आहेत दिव्यांगांना. मग महाराष्ट्र राज्याला का जमत नाही? बरं, जमत नाही राहू दे, पाठीमागचे जे कोणते सरकार होते त्यांना जमलं नाही. पण काँग्रेस पुरस्कृत राज्य किंवा काँग्रेसमध्ये जिथं मुख्यमंत्री आहेत, ज्या राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यांमध्ये तरी दिव्यांगांना चांगले वागणूक दिली जाते. मग महाराष्ट्रात याचा विचार का केला गेला नाही की मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक दिव्यांगांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे? शेतकऱ्यांचं जसं तुम्ही 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहात, तसंच दिव्यांग ही याच राज्यात राहतात, दिव्यांगांचीही कर्जमाफी करता येत होतं की. ती घोषणा तरी करायची होती. नंतरचा भाग नंतर होता, तो सत्तेमध्ये आल्यानंतरचा भाग नंतर होता, पण निदान घोषणा तरी करून द्यायची होती. जशी लाडक्या बहिणीला तुम्ही आता 3,000 पेन्शन करणार आहात, तसं तिथंच त्यासमोरच लाडकी बहीण व दिव्यांग व विधवा असं म्हटलं असतं तर किती बोजा पडला असता तुमच्यावरती? तर काहीच नाही. कारण लाडक्या बहिणी 2.5 कोटीपर्यंत समथिंग आहेत.
दिव्यांग असे पेन्शनधारक किती आहेत, बोटावर मेजण्या इतके दिव्यांग आहेत, त्यांना दिलं असतं तर काय फरक पडला असता. बरं, ती लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणारे आहेत त्यांना ते त्यात दिव्यांगांना घेतलं जात नाही, त्यात विधवांना घेतलं जात नाही. मग कुठल्या महिलांना फायदा होतोय याचा? म्हणजे ज्यांना सॅलरी आहे, जे कमवत आहेत महिला, ज्या शेतात कामाला जात आहेत किंवा कुठेतरी इंडस्ट्रीत कामाला जात आहेत, कुठेतरी सरकारी कर्मचारी आहेत किंवा निम सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनाच फायदा होतोय. म्हणजे ज्याच्या खिशात पैसे आहेत त्याचाच फायदा होतोय ना लाडकी बहिणीमुळे. बाकीचे जे दिव्यांग आहेत, जे विधवा आहेत, जे स्वतःच्या जीवावरती घराच्या बाहेर पडता येत नाही, त्यांना विधवा असल्यामुळे त्यांना घराच्या बाहेर पडायचं झालं तरी समाजाचा विचार करावा लागतो. दिव्यांगांना तर ते घराबाहेर पडणं म्हणजे अगदी कसोटीचं काम आहे ते. तर ह्या लोकांना ज्या लोकांना खरी गरज आहे पैशाची, त्या लोकांना बाजूला ठेवून जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं जातं. आणि ज्या लोकांना त्याची गरज आहे, मी गरज नाही असं म्हणत नाही, सगळ्यांनाच गरज आहे. आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात राहणारी प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज आहे. पण त्यात जास्ती गरज कुणाला आहे, म्हणजे असं बॅलन्स असतं बघा ते वजन काट्याचं वर खाली, तर त्या गरज कुणाला जास्ती, दिव्यांग असतील, विधवा महिला असतील, यांना गरज आहे. कारण त्यांना अचानक, विधवा महिलांना अचानक त्यांचे जे काही लाईफ पार्टनर आहेत, ते लाईफ पार्टनर त्यांची साथ सोडून गेल्यामुळे त्यांना पुढे काय करायचं हा रस्ताच त्यांचा अंधारमय झालेला आहे. तर त्या व्यक्तींना तुम्ही जर पैसे देऊन किंवा त्या व्यक्तींना मदत करून, सहकार्य करून जर तुम्ही सक्षम बनवू शकत होता, पण ती संधी तुम्ही गमावलेली आहे. दिव्यांगांचं कर्जमाफी केली असती किंवा दिव्यांगांना एसटी प्रवासात सूट. अरे, दिव्यांग स्वतःची गाडी घेऊन कुठे जाऊ शकतो का? तर नाही जाऊ शकत. दिव्यांगाला जास्तीत जास्त 90% दिव्यांग व्यक्तीला हा एसटी प्रवास करावा लागतो. मग कुठेही जायचं असले, 5 किलोमीटर जायचं असू दे किंवा 2 किलोमीटर जायचं असू दे किंवा 200 किलोमीटर जायचं असू दे, एसटी प्रवासानेच प्रवास करावा लागतो, एसटीनेच प्रवास करावा लागतो. मग जर त्या दिव्यांग व्यक्तीला जर एसटी प्रवासात सूट मिळाली असती, तर त्याचं त्या 1,500 पेन्शनात भागत नाहीये आधीच, तरी सुद्धा तो काहीतरी अडचण असते म्हणून किंवा काहीतरी गरज असते म्हणून तो जाण्याचा प्रयत्न करतो तिथे. मग तिथेही त्याला भुर्दंड भरावा लागतो, म्हणजे एसटी प्रवासात. कारण भुर्दंडच म्हणेन मी, कारण बाकीच्या राज्यांमध्ये सूट द्यायला परवडते, मग आपल्या राज्यात का नाही, आपल्या महाराष्ट्रात का द्यायला जमत नाही? हे सरकारकडे आज, आता सरकार सत्तेमध्ये कोणतंही नाही आहे, पण ज्या वेळेला तुम्ही घोषणापत्र काढताय ना, त्यामध्ये तुम्ही म्हणताय की आम्ही सगळ्यात छोट्यातल्या छोट्या व्यक्तीचा किंवा प्रत्येक घटकाचा विचार करतोय. मग इथे दिव्यांगांचा विचार कुठे दिसतोय? एकनाथजी शिंदेच्या घोषणापत्रांमध्ये पण नाही आणि काँग्रेसमध्ये पण नाही आहे. म्हणजे एकनाथ शिंदेनी तर 10 मुद्दे आणले, त्या 10 मुद्द्यांमध्ये किमान 1-2 मुद्दे तरी दिव्यांगांना घेता येत होते. म्हणजे ते वृद्धांना 1,521 देणार आहेत पेन्शन, किंवा महिलांना त्यात फक्त दिव्यांग एक वाढवता येत होतं, विधवा एक वाढवता येत होतं. म्हणजे लाडक्या बहिणीच्या तिथं विधवा वाढवता येत होतं आणि वृद्धांच्या तिथं दिव्यांग वाढवता येत होतं. असा किती भार पडला असता? काहीच नाही. वीज बिलात तुम्ही सूट देणार आहात, जे एकनाथ शिंदे म्हणतायत, आणि तिथं किती एक दिव्यांगांच्या घरी वीजच नाहीये, तर त्याचा लाभ होणारच नाहीये. तसंच इथं पण झालंय की दिव्यांग शेतकरीच नाही, तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे आहे दिव्यांगाच्या नावावरती शेतीच नाही आहे, तर त्या कर्जमाफीचा फायदा दिव्यांगाला मिळणारच नाही. किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्तीच्या नावावरती शेत असेल, पण त्याला तिथं सोसायटी असेल किंवा तुमची बँक असेल, तर ते त्याला शेतावरती कर्जच देत नाही, कारण तो दिव्यांग आहे, तो कसा फेडणार हे त्याला पहिला विचारलं जातं. ह्या गोष्टी आहेत सगळ्या. एसटी प्रवासात सूट देत नाहीये, पेन्शन वेळेवर येत नाहीये. बरं, निदान पेन्शन वेळेवर देणार आहोत आम्ही असं तरी घोषणा करायची होती राहुल गांधी साहेब किंवा काँग्रेसचं जे पक्ष आहे त्यांनी निदान वेळेवरती. कारण बाकीचे जे कोणते पक्ष आतापर्यंत सत्तेमध्ये येऊन गेले, त्यांनी एकाही वेळेला वेळेवरती पेन्शन दिव्यांगांची जमा केलेली नाही आहे. त्याच्यामुळे हे 5 मुद्दे तुम्ही घेऊन आलेला आहात काँग्रेस पार्टी, तर यातून एकही मुद्दा दिव्यांगांसाठी नाही आहे. त्याच्यामुळे विचार आम्हालाही करावा लागेल. जसा तुम्ही आमच्याबद्दल विचार करणार नसाल, तर आम्हालाही तुमच्या बाबतीत विचार करावा लागेल. असंच मी आता म्हणेन की जर तुम्हीच आमचा विचार करत नसेल, तर आम्ही तुमचा का विचार करावा? त्यात 3 मुद्द्यांमध्ये आम्हाला घेता येत होतं. म्हणजे 3,000 पेन्शनच्या ठिकाणी तिथं महिलांची पेन्शन तुम्ही 3,000 करणार आहात महालक्ष्मी योजनेतून, तिथं दिव्यांगांना घेता येत होतं. परत इथं बस प्रवास बाकीच्या राज्यांमध्ये तसं इथं देता येत होतं, तेही केलं नाही. कर्जमाफीमध्ये दिव्यांगांची सरसकट कर्जमाफी करावी असं आम्ही 2.5 वर्ष झालं किंवा 5 वर्ष झालं आम्ही ओरडतोय किंवा आम्ही मागण्या करतोय. इथं घेता येत होतं, पण इथं घेतलं गेलेलं नाही आहे. त्याच्यामुळे राहुल गांधींच्या ज्या काही जाहीरनाम्यामधून सपशेल दिव्यांगांची असेल, विधवांची असेल, ही निराशा झालेली आहे हे दिसून येते. हे स्पष्ट, अगदी स्वच्छ पाण्या इतकं स्पष्ट दिसतंय की दिव्यांगांना या काँग्रेसला काहीही द्यायचं नाही आहे किंवा दिव्यांगांना जाणीवपूर्वक यांना बाजूला ठेवायचं आहे आणि दिव्यांगांच्या मताशी
मत त्यांना पडलं किंवा नाही पडलं याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे आम्हालाही आता विचार करावा लागेल आणि आम्हालाही योग्य ते उमेदवार ठरवावं लागेल मग, किंवा आम्हालाही योग्य ते डिसिजन घ्यावे लागतील असं सांगतो. आणि अजूनही चान्स आहे, अजूनही 8-10 दिवस आहेत. त्यामुळे काँग्रेसने असेल त्यांच्या भाषणात किंवा त्यांच्या घोषणापत्रांमध्ये बदल करावा आणि दिव्यांगांचा विचार करावा. दिव्यांगांचा विचार करून दिव्यांगांचं पेन्शन किमान 6,000 करावं, दिव्यांगांना एस टी प्रवासात सूट द्यावी, दिव्यांगांना वीज बिलमध्ये 50% सूट द्यावी, दिव्यांगांची कर्जमाफी करावी, दिव्यांगांना आरक्षण जे तुम्ही आरक्षण तोडून वाढवणार आहे म्हणताय त्यात दिव्यांगांचाही समावेश करून घ्यावा. ही सगळ्यात महत्त्वाचे एक 4-5 मुद्दे होते. ही कळकळीची विनंती असेल की या मुद्द्यांचा सामील करावं आणि दिव्यांगांनाही खुश करावं आणि दिव्यांगांचे म्हणजे आशीर्वाद घ्यावा. कारण दिव्यांग खूप हाल अपेष्टा सहन करतायत. कित्येक दिव्यांगांना घर राहायला नाही आहे, कित्येक दिव्यांगांनी घर आहे राहायला पण त्यांच्या घरात अजूनपर्यंत वीज आलेली नाही आहे. परत कित्येक दिव्यांगांची पेन्शन ही 5-5, 6-6 महिने त्यांच्या खात्यावरती जमा होत नाही आहे. तर ते पेन्शनचा थेट लाभ दिव्यांगांसाठी होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत तुम्ही. अशा सगळ्या गोष्टींचं अंत्योदयमध्ये म्हणजे ज्या अनावश्यक गरजा आहेत म्हणजे अन्न धान्य असेल त्याच्यामध्ये सुद्धा थोडी दिव्यांगांना सूट द्यावी आणि अंत्योदयमध्ये पण घ्यावं. हे सगळे हाल आहेत. आम्हाला खरंच या गोष्टींची गरज आहे म्हणून आम्ही अगदी पोटतिडकीने मांडतोय मुद्दे किंवा पोटतिडकीने मागतोय. नाहीतर आम्हाला ही मागायची काही गरज नव्हती. आम्हाला जर आम्ही जर सक्षम असतो किंवा आमचे जर हातपाय नीट असते तर आम्ही तुमच्याकडे मागायला आलोच नसतो. याची खात्री मी 1000% देऊ शकतो की आम्हाला जर आमच्याकडे जर हातपाय धड असते किंवा आमच्याकडे डोळे असते, आमच्याकडे कान व्यवस्थित असतं तर आम्ही तुमच्याकडे मागायला चालू नसतो. आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावरती उभे राहिलो असतो. कुठल्याही सरकारची अपेक्षा 1%ही ठेवलो नसतो आम्ही. पण आमचे ही हात बांधले जात आहेत, काहीतरी अडचणी असतात. त्याच्यामुळे आम्हाला काही गोष्टी आमच्या हक्काच्या संविधानाने दिलेल्या संविधानाचा विषय काढतोय कारण राहुल गांधींनी महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवताना संविधानचा नारा दिला होता, संविधान बचावचा नारा दिला आहे. त्याच्यामुळे ज्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे दिव्यांगांच्या वरती दिव्यांगांचे कायदे असतील, दिव्यांगांचे कानून असतील, दिव्यांगांवर होणारे अन्याय असतील, दिव्यांगांना जो कसा न्याय देता येऊ शकतो त्याबद्दल लिहिलेलं आहे. तर त्यानुसार तरी राहुल गांधींनी वागावं किंवा राहुल गांधींनी त्याच्यावरती निर्णय घ्यावे ही कळकळीची विनंती करतो. आणि हे सगळे मुद्दे यात एखादा मुद्दा राहिला असेल तरी सुद्धा आपण पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करूया. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.